बुलढाणा केस गळती प्रकरणावर देखील राजकारण सुरू झालंय। पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी आपल्या संशोधनात केस गळती प्रकरण हे सरकार देत असलेल्या धान्यातून होत असल्याचं सांगितलं होतं। मात्र तर यावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी डॉक्टर बावस्करांवर टीका केली। तेच बावस्करांनी मला चुकीचं ठरवलं तर मी डिग्री फाडून देईल असं म्हणत प्रतापराव जाधव यांच्यावर पलटवार केला। तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील बावस्करांची पाठराखण केली। बावस्कर यांच्या संशोधनावर टीका करत ICMR म्हणजे काय बावस्कर सारखी खासगी कंपनी नसल्याचं विधान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं। ICMR ही काय आपल्या बावस्कर सारखी खासगी कंपनी नाहीये की मी काही संशोधन केलं आणि लोकांच्या समोर मांडलं। ते हे वैयक्तिक यांचं संशोधन होतं, यांचे रिपोर्ट यांनी दुसऱ्या दिवशी दिले, हा त्यांचा अधिकार होता। ICMR ज्यावेळेस होतं हे ऑथेंटिक आहे, हे केंद्र सरकारच्या अखत्यारी चालणाऱ्या मधलं संशोधन केंद्र आहे आणि याचा रिपोर्ट गेल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही झालं तर त्याला ICMR रिस्पॉन्सिबिलिटी असते। आणि म्हणून ICMRनं जो प्राथमिक रिपोर्ट जो दिलेला होता त्या रिपोर्टमध्ये त्यांनी हेच कारण दिलेलं होतं जे बावस्कर साहेबांनी दिलेलं आहे, हेच त्याच्यामध्ये कारण दिलेलं होतं की सेलिलियम वाढल्यामुळं या केस गळती झालेली आहे। आता त्याच्यानंतरचा दुसरा विषय येतो की सेलिलियम वाढलं कशामुळे, म्हणून त्यांनी काही सॅम्पल घेतले। पहिल्या याच्यामध्ये त्यांनी काही थोडक्यात सॅम्पल घेतले, त्या सॅम्पल घेतलेल्यापैकी काही सॅम्पलमध्ये त्यांना सेलिलियम आढळलं। तशाच प्रकारच्या एका वस्तू म्हणजे चार सॅम्पल जमा केले तर 4 पैकी 2 सॅम्पलमध्ये आढळलं, 2 मध्ये आढळलं नाही, एकामध्ये आढळलं ते कमी आढळलं, एकामध्ये थोडं त्याच्यापेक्षा जास्त। तर हे खाद्यपदार्थ जे आहेत आपले वेगवेगळे, याच्यातूनच हे सेलिलियम त्यांचं म्हणणं आहे की हे लोकांच्या शरीरामध्ये गेलं आणि सेलिलियम वाढल्यामुळं या लोकांची केस गळती त्या ठिकाणी झालेली। आणि सेलिलियम हे असं आहे की हे शरीरामध्ये काही कायम राहत नाही, हे काही दिवस त्याच्यामध्ये शरीरात राहतं, नंतर घामाद्वारे आणि लघवीद्वारे हे शरीरातून निघून जातं। आणि या सेलिलियम वाढल्यामुळं फक्त केसावरच त्याचा परिणाम झालेला आहे, शरीरातल्या इतर कुठल्याही अवयवावर त्याचा परिणाम होत नाही, असा हा त्यांचा प्राथमिक आलेला अंदाज आहे। पण पुन्हा त्यांचा अतिशय डिटेलमध्ये सुद्धा त्याच्यावर संशोधन अजूनही चालू आहे। पुन्हा त्याचं सगळं आल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्की देऊ। पद्मश्री डॉक्टर बावस्कर यांनी आक्रमक होत म्हटलंय की एक व्यक्ती दाखवा जो स्वतःच्या पैशानं संशोधन करत असेल, जर तसं कळलं तर माझी डिग्री फाडून देणार असल्याचं वक्तव्य बावस्करांनी केलं। माझं प्रायव्हेट रिसर्च केलंय, या त्यांनी दाखवून द्या भारतामध्ये स्वतःच्या खर्चाने कोणी रिसर्च करतं का? एक जरी केस दाखवली तर मी डिग्री फाडून टाकेल, कारण हे स्वतःच्या कुटुंबाचे 92,000 रुपये मी खर्च केले आणि संशोधन आहे, हे रिसर्च आउट केलंय, माझ्याकडे सगळा डाटा आहे आणि हे डाटा असल्यामुळे होईल ICMR मी अपॉइंटेड होतो मागे, पण तो रिसर्च करणं प्रत्येकाची ड्युटी आहे ना। मी आता माझ्या भाषणात सुद्धा सांगले, मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझी ड्युटी आहे की इथे सफरिंग झालं हे काम, मी कॅडमियम सुद्धा काम केलंय। या भागामध्ये किडनी फेल्युअर जास्त होते खारपण पट्ट्यामध्ये, त्याच्यावर संशोधन करून सरकारला कंपल्सरी केलं की वारी वॉटरचं पाणी दिलं, कॅडमियमचे रिनल फेल्युअर कमी झाले, त्यामुळे काय नाही। तेच या प्रकरणात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील उडी घेतली आहे। त्यांनी केस गळती प्रकरणात हिम्मतराव बावस्करांची पाठराखण केली आहे। त्यांचा संशोधन जर केराची टोपली दाखवायचीच असेल तर ती तशाने कशाला दाखवता केराची टोपली? खासदार महोदयांनी अर्थात मंत्री महोदयांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो गहू जो आहे तो गहू 1 महिना खावा, म्हणजे आरोग्याशी, लोकांच्या जनतेशी आरोग्याशी आपण खेळता, हा प्रश्न आपल्याला गांभीर्याने घेता येत नाही। आज त्याची जर टिंगल टवाळी कुठेतरी उडवल्या जात असेल, त्याला गांभीर्याने घेतला जात नसेल तर 1-1.5 महिने त्यांनी तो गहू खावा आणि तो सिद्ध करावा की हा जे डॉक्टर बावस्करांचं जे संशोधन आहे हे चुकीचं आहे। त्यामुळे आज या खुलेपणानं या ठिकाणी मला हे आव्हान द्यायचं, एक तर जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर बावस्करांचा असणारा अहवाल हा खोटा आहे असं सिद्ध करावं, जेणेकरून डॉक्टर हिम्मतराव बावस्करांना पद्मश्री वापस देण्याची भूमिका ही स्वीकारता येईल, ते पद्मश्री प्रसंगी वापसही देतील। मात्र त्याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अहवाल जो आहे हा खोटा असल्याचं हे त्यांनी सिद्ध करावं।